नमस्कार मित्रांनो, आजची घटना डेहराडूनची आहे। ही घटना 2021 सालची आहे। 29 डिसेंबरच्या रात्रीची घटना आहे। डेहराडूनमधील नेहरू कॉलनी पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रदीप चव्हाण परिसरात गस्त घालत होते, तेव्हा वायरलेसवर एक सूचना आली। फ्रेम एन्क्लेव्ह नावाच्या कॉलनीत एका महिलेने आत्महत्या केली आहे। ही कॉलनी डिफेन्स कॉलनीजवळ आहे। जशी ही सूचना मिळाली, चव्हाणजींनी त्वरित शिपाई देवेंद्र आणि विजय यांना सोबत घेतले आणि घटनास्थळाकडे रवाना झाले। त्यांनी या घटनेची माहिती त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली। SP जन्मेज खंडारे यांनाही दिली। तसंच डिफेन्स कॉलनी चौकीचे इंचार्ज चिंतामणी मेठाणी यांनाही त्वरित पोहोचण्यास सांगितले। केवळ 10 मिनिटात पोलीस टीम घटनास्थळी पोहोचली। गर्दी हटवून जेव्हा पोलीस घरात पोहोचले, तेव्हा पलंगावर एक 32 वर्षाची महिला मृत अवस्थेत आढळली। तिच्या गळ्यावर कोणत्यातरी धारदार हत्याराने वार केलेले होते। जवळच एक चाकू आणि इस्त्रीही पडलेली होती। सर्वात धक्कादायक गोष्ट ही होती की महिलेजवळ तिचे 1 वर्षाचे बाळ झोपलेले होते आणि एक 7 वर्षाची मुलगी खोलीच्या कोपऱ्यात घाबरून उभी होती। स्टेशन अध्यक्षांना संशय आला की ही आत्महत्या नसून हत्या आहे। शेजाऱ्यांकडून चौकशी केल्यावर समजले की महिलेचे नाव श्वेता श्रीवास्तव होते। तिचा नवरा सौरभ घटनेच्या वेळी घरी नव्हता। शेजाऱ्यांनी सांगितले की घटनेनंतर सौरभ स्कूटी घेऊन कुठेतरी निघून गेला। पोलीस घटनास्थळी आवश्यक तपासणी करत असताना थोड्याच वेळात CO अनिल जोशी आणि SP घटनास्थळी पोहोचले। तिच्या मोबाईलमधून माहेरच्या लोकांना या घटनेची माहिती दिली। घटनास्थळावरील कार्यवाही पूर्ण झाल्यावर मृतदेह शवविच्छेदनासाठी 2 हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला। श्वेताच्या दोन्ही लहान मुलांना आसपासच्या लोकांनी सांभाळले। जेव्हा ही दुःखद बातमी श्वेताचे वडील अजय कुमार यांना मिळाली, तेव्हा ते त्वरित कुशीनगरहून डेहराडूनसाठी निघाले। दुसऱ्याच दिवशी ते पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि स्टेशन प्रभारीकडून त्यांनी संपूर्ण माहिती घेतली। पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे स्पष्ट झाले की श्वेताचा मृत्यू गळा चिरल्यामुळे झाला होता, म्हणजेच हे प्रकरण हत्येचे वाटत होते। जेव्हा स्टेशन प्रभारींनी अजय कुमार यांना विचारले की त्यांना कोणावर संशय आहे, तेव्हा त्यांनी थेट सांगितले की त्यांच्या मुलाचा जीव इतर कोणी नाही तर त्यांचा जावई सौरभ यांनी घेतला। श्वेताच्या मृत्यूमुळे दुःखी झालेले तिचे वडील अजय यांनी अखेर पोलीस स्टेशनमध्ये आपल्या मुलीसाठी न्यायाची मागणी केली। त्यांनी स्टेशन प्रभारींना एक लेखी तक्रार दिली, ज्यात त्यांनी स्पष्टपणे आपल्या मुलीच्या हत्येचा आरोप आपल्या सौरभ श्रीवास्तव यांच्यावर लावला। अजय श्रीवास्तव यांच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी सौरभ विरोधात श्वेताच्या हत्येचा गुन्हा दाखल केला। या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी डिफेन्स कॉलनी चौकीचे इंचार्ज यांच्याकडे सोपवण्यात आली। पण पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान हे होते, आरोपी सौरभचा फरार होणे। तो घटनेनंतर बेपत्ता होता, त्यामुळे त्याच्या शोधासाठी पोलिसांनी खबऱ्यांचे जाळे सक्रिय केले। त्याच दरम्यान श्वेताचा अंतिम संस्कार तिच्या वडिलांनी डेहराडूनमध्ये स्थानिक लोकांच्या मदतीने केला। 3 दिवसानंतर पोलिसांना शवविच्छेदन अहवालही मिळाला, ज्यात स्पष्टपणे लिहिले होते की श्वेताचा मृत्यू गळा चिरल्यामुळे झाला आहे। आता पोलिसांसमोर हे स्पष्ट झाले होते की ही आत्महत्या नसून एक विचारपूर्वक केलेली हत्या होती। पण खरी अडचण आता सुरू झाली, कारण हत्याकांडाचा मुख्य आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागला नव्हता। श्वेताच्या हत्येनंतर आरोपी सौरभ श्रीवास्तवचा शोध सतत सुरू होता। जेव्हा तो पोलिसांच्या हाती लागला नाही, तेव्हा SP यांनी SOG टीमलाही तपासात सामील केले। पोलिसांनी नव्याने 2 टीम तयार केल्या आणि प्रत्येक दिशेने सौरभचा शोध सुरू केला। दिवस होता 31 जानेवारी 2022। तेव्हा SOG टीमला एक महत्त्वाचा सुगावा लागला। एका खबऱ्याच्या मदतीने टीमला माहिती मिळाली की सौरभ डिफेन्स कॉलनी जवळच्या एका सुनसान भागात दिसला आहे। पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि तिथे रस्त्याच्या कडेला एक तरुण एकटा बसलेला आढळला। संशयाच्या आधारावर त्याला ताब्यात घेण्यात आले। पोलीस स्टेशनमध्ये आणून चौकशी केली गेली आणि लवकरच पोलिसांना खात्री झाली की हाच माणूस श्वेताचा नवरा सौरभ श्रीवास्तव आहे, जो हत्येनंतर फरार होता। जेव्हा त्याला त्याचे ओळखपत्र, पत्ता आणि कौटुंबिक माहिती विचारली गेली, तेव्हा सुरुवातीला तो टाळाटाळ करत राहिला। पण जेव्हा पोलिसांनी काही फोटो दाखवले, तेव्हा सौरभने अखेर कबूल केले की तो श्वेताचा नवरा आहे। त्याला जेव्हा विचारले तेव्हा तो इतके दिवस कुठे होता, त्याने बायको व मुलांशी संपर्क का साधला नाही, तेव्हा त्याने सांगितले की तो दिल्लीत होता आणि त्याचा मोबाईल हरवला होता। पोलिसांना त्याच्या बोलण्यावर संशय होता आणि आता केस एका नवीन वळणावर होती, कारण आरोपी पोलिसांच्या ताब्यात होता, पण सत्य अजूनही समोर आले नव्हते। पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा पोलिसांनी सौरभला आणखी फोटो दाखवले, तेव्हा एक फोटो पाहून त्याचा चेहरा एकदम पांढरा पडला। त्याने मान खाली वाकवली आणि तो मोठ्याने रडू लागला। तो फोटो त्याची बायको श्वेताचा होता, पण यावेळी तो फोटो तिचा मृत अवस्थेतील होता। कदाचित तो क्षण होता जेव्हा सौरभला त्याच्या चुकीची जाणीव झाली, किंवा त्याला समजले की आता तो पोलिसांपासून काहीही लपवू शकत नाही। त्याची अवस्था पाहून एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्यासमोर पाणी ठेवले, जे त्याने एका श्वासात पिऊन टाकले।
पोलिसमध्ये असलेले सर्व लोक पाहत होते की 1 महिन्यापासून फरार असलेला आणि प्रत्येक प्रश्नाला तोंड फिरवणारा सौरभ आता पूर्णपणे खचला होता. त्यानंतर त्याच्याकडून हत्येबद्दल सविस्तर चौकशी सुरू झाली. मग जी कहाणी समोर आली ती अत्यंत धक्कादायक होती. उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील पिटरवा शहरातील रहिवासी अजय कुमार श्रीवास्तव यांनी त्यांची मुलगी श्वेताचं लग्न 2014 मध्ये सौरभ याच्याशी लावलं होतं, जो हरिद्वारचा रहिवासी होता. लग्नानंतर सुमारे 6 महिने श्वेता सासरच्या घरी राहिली. मग ती तिच्या नवऱ्यासोबत डेहराडूनला आली. सौरभ पदवीधर होता. त्याला सरकारी नोकरी मिळाली नाही, पण तो डेहराडूनमधील एका CST कंपनीत मार्केटिंगची नोकरी करत होता आणि त्यात तो आनंदी दिसत होता. लग्नाच्या काही वर्षानंतर सौरभच्या आयुष्यात स्थैर्य येऊ लागले. त्याच्या नोकरीतून इतकी कमाई होत होती की तो श्वेताच्या लहान मोठ्या इच्छा पूर्ण करू शकत होता. वेळेनुसार दोघांचे आयुष्य आनंदात व्यतीत होऊ लागले. श्वेता 2 मुलांची आई झाली. आधी एक मुलगी आणि मुलगा झाला. घरच्या गरजा पूर्ण व्हाव्यात आणि बायकोची कोणतीही इच्छा अपूर्ण राहू नये यासाठी तो रात्रंदिवस मेहनत करू लागला. पण अचानक सर्व काही बदलले जेव्हा देशभरात कोरोना महामारी पसरली आणि लॉकडाऊन लागू झाले. या एका धक्क्याने लाखो कुटुंबाप्रमाणे सौरभ आणि श्वेताचे आयुष्य पूर्णपणे हादरवून टाकले. सौरभच्या नोकरीवर परिणाम झाला. उत्पन्न कमी होत गेलं, पण घराचा खर्च, गरजा आणि श्वेताच्या सवयी पूर्वीसारख्याच राहिल्या. श्वेताच्या मागण्यांमध्ये कोणतीही कमतरता आली नाही आणि हीच गोष्ट हळूहळू दोघांमधील तणावाचे कारण बनू लागली. सुरुवातीला सौरभने आपल्या जमापुंजीतून घराचा खर्च चालवला, पण जसा जसा लॉकडाऊनचा परिणाम वाढत गेला तशी तशी त्याची परिस्थिती आणखी बिकट होत गेली. घराचा खर्च कसा तरी चालवता यावा याकडे तो कर्ज काढायलाही भाग पडला. काही महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाली, पण सौरभचे काम पूर्वीसारख्या योगाने चालू शकले नाही. तरीही श्वेताच्या मागण्यांची यादी सतत वाढतच चालली होती. सौरभने हळूहळू स्वतःला कंपनीच्या कामात पूर्णपणे झोकून दिले. अनेक अडचणी असूनही तो घराचा आवश्यक खर्च पूर्ण करायचा यशस्वी झाला, पण कर्ज फेडण्यात तो अजूनही असमर्थ होता. घराच्या अडचणी आणि कामातील अडथळ्यांशी झगडत तो दिवसेंदिवस थकत चालला होता. श्वेताच्या इच्छा कधी संपायच्या नावच घेत नव्हत्या. अनेकदा ती आपल्या मागण्यांसाठी मुलांसारखी हट्ट करू लागली. याच दरम्यान कोरोनाची दुसरीही लाट आली, ज्यामुळे त्याची परिस्थिती आणखीच बिघडली. मग एक दिवस सौरभच्या लहान बहिणीच्या लग्नाचा काळ आला, जो 10 फेब्रुवारी 2022 रोजी निश्चित झाला होता. जेव्हा सौरभने श्वेताला लग्नाला येण्यासाठी सांगितले, तेव्हा तिने हट्ट धरला की जोपर्यंत तिला नवीन राणी हार खरेदी करून मिळत नाही तोपर्यंत ती काही येणार नाही. सौरभने तिला समजावले की ती जुने दागिने घालू शकते, पण श्वेताचा हट्ट होता की तिला फक्त नवीन राणी हारच हवा होता. सौरभची परिस्थिती आणखी कठीण झाली होती, कारण लग्नासाठी त्याला आणखी खर्च करायचा होता. त्याला सगळ्यांना नवीन कपडे घ्यायचे होते, मुलीसाठी छान फ्रॉक आणि सँडल खरेदी करायचे होते, पण बायकोच्या हट्टामुळे तो गोंधळात पडला. 29 डिसेंबर 21च्या रात्री श्वेताने राणीहारासाठी सौरभकडे पुन्हा हट्ट केला. हा वाद इतका वाढला की सौरभचा राग त्याच्या नियंत्रणाबाहेर गेला. तो पूर्णपणे तणावात होता आणि रागाच्या भरात त्याने स्वतःचा ताबा गमावला. त्यावेळी त्याची मुलगी दुसऱ्या खोलीत झोपली होती आणि दोघांमधील बाचाबाची वाढत जाऊन तिने हिंसक रूप घेतले. रागाच्या भरात सौरभने श्वेताला ढकलले आणि नंतर इस्त्रीच्या तारेने तिचा गळा आवळला. जेव्हा श्वेता गुदमरून तडफडू लागली तेव्हा सौरभने किचनमधून चाकू घेतला आणि श्वेताचा गळा चिरला. तिच्या मृत्यूनंतर सौरभ मुलांना त्या स्थितीत सोडून आपल्या स्कूटीवरून फरार झाला. यानंतर सौरभ वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहिला आणि पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. जेव्हा त्याला वाटले की पोलिसांची गती कमी होत आहे, तेव्हा तो रस्त्याच्या कडेला एका मोठ्या दगडावर बसून आराम करू लागला. त्याचवेळी पोलिसांनी खबऱ्याच्या माहितीवरून त्याला अटक केली. पोलिसांनी सौरभची चौकशी केली आणि त्याचे जबाब नोंदवले. त्या दिवशी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्याच दिवशी त्याला न्यायालयात हजर केले, जिथून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले. पोलिसांनी श्वेताच्या हत्येत वापरलेला चाकू, बेल्ट आणि तार आधीच जप्त केला होता. सौरभ याच्या तुरुंगात बंद होता आणि श्वेताच्या 2 लहान मुलांच्या अजय श्रीवास्तव आपल्यासोबत कुशीनगरला घेऊन गेले होते. तर मित्रांनो, आजच्या या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.